महाशिवरात्र म्हटलं की घरामध्ये सगळ्यांचेच उपवास असतात. तसेच उपवासा दिवशी कितीही खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही. काही ना काही सतत खावावंसं वाटतं. नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे उपवास आहे म्हटल्यावर साधी सोपी व कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी थाळी, जिला आपण महाशिवरात्र स्पेशल थाळी म्हणू शकतो. यामध्ये मी तुम्हाला उपवासाचे पटकन होणारे 5 पदार्थ करून दाखवले आहेत, जे कमी साहित्यामध्ये लगेच बनवून तयार होतात. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी मी प्रथम साबुदाणा भिजत घालत आहे. मी येथे 2 वाटी साबुदाण्याचा तांदूळ घेतलेला आहे. तो व्यवस्थित हाताने चोळून घेऊन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तसेच त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून मी हा साबुदाणा झाकण ठेवून 6 ते 7 तास भिजवण्यासाठी ठेवलेला आहे. ज्या दिवशी उपवास आहे त्याच्या आदल्या रात्रीच साबुदाणा भिजत घालायचा, म्हणजे तो व्यवस्थित भिजतो. चला तर मग आता मी या रेसिपीसाठी लागणारे मिरचीचे वाटण बनवून घेत आहे. त्यासाठी मी 10 ते 15 मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्या मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत. साधारण 7 ते 8 मिनिटे शेंगदाणे असे हलवत मंद आचेवर खरपूस भाजायचे. शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत. थंड झाल्यावर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेत आहे. तुम्ही बघू शकता, मी येथे असे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. त्याच भांड्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट ठेवून त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तसेच 1 चमचा गूळ चिरून घेऊन घातलेला आहे. थोडीशी चिंच घालून अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले आहे. तसेच चवीपुरते मीठ घालून यामध्ये मी अर्धी वाटी बटाटा चिरून घातलेला आहे. इथे मी बटाटा कच्चाच वापरला आहे. हे सर्व साहित्य आता बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे मी येथे छान बारीक पेस्ट तयार केलेली आहे. आता याची आमटी बनवूया. त्यासाठी मी एक पातेले गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे. यामध्ये मी बारीक केलेली पेस्ट ओतली आहे. उपवासाची आमटी बनवताना मी येथे तेलाचा वापर केलेला नाही. तसेच मी मिक्सरचे भांडे धुवून पाणी यामध्ये ओतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमटीमध्ये पाणी कमी जास्त करू शकता. ही आमटी बनवताना चिंच गूळ घातल्यामुळे आमटीला आंबट गोड अशी छान टेस्ट येते. तसेच कच्चा बटाटा घातल्यामुळे आमटीला थिकनेस छान येतो. तुम्ही बघू शकता, आमटीला उकळी फुटू लागलेली आहे. इथे आमटी तयार आहे. आता मी थाळीतील दुसरा पदार्थ बनवत आहे, तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे. ती 2 मिनिटे परतून घेऊन यामध्ये मी साधारण 2 बटाटे साल काढून बारीक चिरून घेऊन घेतलेले आहेत. बटाटा तेलामध्ये परतून घेऊन त्यामध्ये मी थोडेसे मीठ घालून एक वाफ देऊन घेणार आहे. मीठ घातल्यामुळे बटाटा लवकर शिजतो. 2 मिनिटे झालेली आहेत. बटाटा इथे शिजलेला आहे. यामध्ये मी आता 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे. तसेच पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट व चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता याला मी 3 ते 4 मिनिटे वाफ देत आहे. 4 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, येथे खिचडी तयार नाही झालेली. मी ह्याला व्यवस्थित हलवून घेऊन परत 3 ते 4 मिनिटे झाकून ठेवून देत आहे. परत 4 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, इथे खिचडी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला या थाळीतील तिसरी रेसिपी दाखवत आहे, ती म्हणजे साबुदाणा वडे. साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी एका ताटामध्ये 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यामध्ये 1 वाटी उकडलेला बटाटा घालून घेतलेला आहे. तसेच 1 चमचा मिरचीची पेस्ट, चवीपुरते मीठ व 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊन मी हे हाताने व्यवस्थित दाबून मळून घेऊन त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे. आता मी पाण्याचा हात घेऊन ह्याचे वडे बनवून घेत आहे. त्यासाठी मी पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याला दाबून तळहाताच्या साहाय्याने व्यवस्थित चपटा करून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी येथे मध्यम आकाराचे वडे बनवून घेतलेले आहेत. मी हे आता तळून घेत आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे.
तेल चांगले गरम झाल्यावर मी त्यामध्ये एक एक करून वडा सोडून घेत आहे। वडे तेलामध्ये सोडल्यावर त्याला 2 मिनिटे तसेच ठेवून नंतर पलटून घेतलेले आहे। वडे तळायला साधारण 5 मिनिटे तरी लागतात। अशा पद्धतीने वडे बनवले तर ते अजिबात तेलकट होत नाहीत, शिवाय क्रिस्पी बनतात। इथे सर्व वडे खरपूस तळून झालेले आहेत। आता मी तुम्हाला ह्या थाळीतील चौथी रेसिपी दाखवत आहे, बटाट्याची भाजी। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी येथे 2 बटाटे उकडून साल काढून असे चिरून घेतलेले आहेत। एका कढईमध्ये साधारण 1.5 चमचा तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा मिरचीची पेस्ट घालून पेस्ट चांगली भाजून घेतलेली आहे। मिरची भाजून झाल्यावर त्यामध्ये मी उकडून घेतलेला बटाटा घालून तो तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे। बटाटा तेलामध्ये परतून झाल्यावर त्यामध्ये मी चवीपुरते मीठ व 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेऊन 2 मिनिटे झाकण ठेवून दिलेले आहे। 2 मिनिटे झालेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे बटाटा तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला या थाळीतील शेवटची रेसिपी म्हणजेच काकडीची कोशिंबीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी येथे 1 काकडी साल काढून घेतलेली आहे। ती खिसणीने अशी खिसून घेऊन ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे दही घालून घेतलेले आहे। तसेच 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे। चवीपुरते मीठ व 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून छान मिक्स करून घेतलेले आहे। अशा प्रकारे येथे आंबट गोड तिखट अशी छानशी कोशिंबीर तयार आहे। आज मी तुम्हाला उपवासाची ही छान थाळी बनवून दाखवली आहे, तीही कमी वेळेमध्ये व कमी साहित्यामध्ये। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।